नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पनवेल प्रशासनाने सार्वजनिक चौकाला दिलं खासगी शोरूमचं नाव. शिवसैनिकांनी आंदोलन करत नामफलकाला फासलं काळं. प्रशासनाने आंदोलनानंतर वादग्रस्त नामफलक हटवला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कांदा दराच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव नाही. 5 रुपयांपासून 12 रुपयांपर्यंत बाजारभाव. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. चिखली पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा दणका. बोलट्या अत्तार तडीपार. ठाणेदार भूषण गावंडे ऍक्शन मोडवर. गुन्हेगारांवर तडीपाराचा बडगा. चिखलीतील गुन्हेगारीवर पोलिसांची कडक कारवाई. अमरावतीत उष्माघाताचा धोका वाढला. तापमान 46 अंशांच्या उंबरठ्यावर. 21 मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन. दौंडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की. वाद. पोलीस कारवाई दरम्यान आरोपींचा गोंधळ. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारपाड्यात टोल वसुलीला सुरुवात. महामार्ग अजूनही अपूर्ण, मात्र टोल वसुलीला सुरुवात. टोल वसुलीला अनेकांचा विरोध. कल्याण रेल्वे स्थानकात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात. हिंगोलीमध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र कायम. कर्जबाजारी शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. कर्जबाजारीपणामुळे उचललं टोकाचं पाऊल. मालेगावातून अत्यंत धक्कादायक बातमी. 2 चिमुकल्यांचा घटसर्प आजाराने मृत्यू. घटनेनं आरोग्य यंत्रणा हादरली. राज्यभर खळबळ. करोडेच्या लसीकरणानंतरही मृत्यूची घटना. मालेगावात भीतीचं वातावरण. नागरिक संतप्त. छत्रपती संभाजीनगर हादरलं. कोयत्याच्या वारात तरुणाचा मृत्यू. किरकोळ वादातून तरुणावर कोयत्यानं हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. पनवेलकरांना दिलासा. पुढील 3 वर्ष टँकरनं पाणी पुरवठा. पाणी टंचाईवर महापालिकेचा मोठा निर्णय. 29 गावांना टँकरची सुविधा. पनवेल महापालिकेचा 10 कोटींचा पाणीपुरवठा आराखडा मंजूर. नाशिकमध्ये दर्याई माता वनक्षेत्रात अज्ञात समाजकंटकाने लावली आग. शेकडो हेक्टर जंगल जळून खाक. आगीत हजारो झाडं, वन्यजीव आणि शेकडो मोरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज. सोलापुरात दुचाकी गोडाऊनला भीषण आग. जुळे सोलापुरातील शोरूम गोडाऊन आगीत जळून खाक. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव कचरा डेपोला भीषण आग. 8 दिवसांपासून धूर कायम. दाट धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यात त्रास. शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कचरा डेपो समोर आंदोलन सुरू. पिंपरी चिंचवडच्या DY पाटील विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलवर अनोखा प्रकार. हॉस्टेलच्या गेटावर दिसला गिफ्टचा बॉक्स. बॉक्सचा संशय आल्यानं पोलिसांना पाचारण. बॉक्स उघडल्यानंतर टेडी बिअर असल्याचं स्पष्ट. भंडाऱ्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिघेरी अपघात. 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. कार, पिकअप आणि ट्रॅक्टर या 3 वाहनांमध्ये जोरदार धडक. पैठणमध्ये महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज. मानसिक त्रास, बदनामी आणि जीव मारण्याची धमकी. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यात भर रस्त्यावर थरार. पतीनं पत्नीचा घेतला जीव. घरगुती वादातून पतीचा संतापानावर पत्नीची चाकूने हत्या. पुण्याच्या जुन्नरमध्ये थरकाप उडवणारी घटना. चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच पत्नीचा गळा दाबून केली हत्या. आत्महत्या वाचवण्यासाठी मृतदेहाच्या गळ्याला आरोपीनं बांधली दोरी. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवैध सरोगसीचं रॅकेट. विवाहित महिलांसह अविवाहित तरुणींनाही सोशल मीडियावर केलं लक्ष. 7 ते 8 लाख रुपयांचा आमिष दाखवून गर्भाशय भाड्यानं देण्यासाठी केलं जाते प्रवृत्त. आमिषांना बळी न पडण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.